नमस्कार सर्वांना, परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर पाकळ्यांचा कृष्णासाठी ड्रेस तयार करून घेणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा। अशा प्रकारे मी लेसचा बिंडाळ्याचा वापर करून गोल सर्कल कटिंग करून घेतलेले आहे। कापडावरती अशा पद्धतीने हा बिंडाळा ठेवून मार्किंग करून घेतलेले आहे आणि कापडाचे अशा पद्धतीने गोल सर्कल कटिंग करून घेतलेली आहे। सर्कल कटिंग केल्यानंतर अशा प्रकारे सर्कलचे दोन भाग करून घ्यायचे आहे। त्यानंतर यावरती आपल्याला लेस जॉईन करून घ्यायची आहे। दोन कलरच्या लेस जॉईन करून घेतलेले आहे। याचप्रमाणे सगळे सर्कल तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला सुई धाग्याच्या सहाय्याने धावदोरा भरून अशा पद्धतीने पाकळी तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला पाकळी तयार करून घ्यायची आहे। याचप्रमाणे मी या सगळ्या सर्कलच्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। 2 इंच रुंदीची आणि 24 इंच लांबीची पट्टी कटिंग करून घेतलेली आहे। पट्टीचे सेंटर काढून या बाजूने 4 पाकळ्या आणि या बाजूने 4 पाकळ्या जोडून घेतलेल्या आहे। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पट्टी वरती काढून यावरती आपल्याला परत अशा प्रकारे फोल्डिंग करून पूर्ण जॉईन करून घ्यायचे आहे। पूर्ण पाकळ्या जोडून झालेल्या आहे। त्यानंतर या ठिकाणी मी 10 इंच ब्रॉड लेस घेतलेली आहे। या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीची ब्रॉड लेस नसेल तर या ठिकाणी तुम्ही कापडाचा वापर करू शकता। सेम 10 इंचाचा कापड आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा पद्धतीने त्या कापडाची पट्टी तयार करून घ्यायची आहे। फोल्डिंग करून आपल्याला त्या कापडाची सेम याच पद्धतीने पट्टी तयार केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही पट्टी मधल्या सेंटरपासून अशा पद्धतीने उलट्या साईडने जोडून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही मधल्या भागापासून जोडल्यानंतर दोन्ही लेस जॉईन केल्यानंतर वरच्या भागाने मी इथे दाब शिलाई दिलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी सेंटर काढून आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने इथे जोडून द्यायची आहे। किती सुंदर किती गोड असं आपल्या श्रीकृष्णाच्या ड्रेसचं लुक आलेलं आहे। तुम्ही श्रीकृष्णाला घातल्यानंतर व्हिडिओमध्ये पाहू शकता किती सुंदर आपला कान्हा दिसत आहे। चला तर मग जाता जाता एक लाईक नक्की करा। अशाच प्रकारचे यूजफुल युनिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया नवीन विषयासोबत। जन्माष्टमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा।